तर चला आज आपण बनवूया चना कोलीवाडा, एकदम मस्त चटपटा आणि क्रिस्पी। तर ह्यासाठी पाहिजे काबुली चणे, ते 6 तास भिजायला ठेवले होते। चांगले भिजून घेतले आहे, धुवून प्रेशर कुकरमध्ये। त्याच्यात थोडंसं पाणी, मीठ आणि हळद टाकून आपण जरा बॉईल करून घ्या। 1-4 शिट्ट्या आल्यानंतर गॅस बंद करा। तोपर्यंत मसाला रेडी करू। एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घ्या, त्याच्यात आता सगळे मसाले टाकायचे आहे। तर ह्याच्यासाठी लागणार आहे हळद, ठीक आहे, हळद टाकली, मिरची पावडर, चाट मसाला, धनिया पावडर, हे सगळे मसाले आपल्याला लागणार आहे। धनिया पावडर टाकलं, आता ह्याच्यात टाकणार आहे मिरची पावडर। जास्त तिखट खात असेल तर तेवढी मिरची टाका। त्याच्यानंतर धनिया पावडर पण टाकूया। त्याच्यानंतर टाकूया आपण ह्याच्यात चाट मसाला। चाट मसाल्याने खूप चांगलं टेस्ट येतो याला आणि खूप चांगली डिश आहे। त्याच्यानंतर टाकूया थोडंसं गरम मसाला आणि 1 चमचाभर अद्रक लसूणचा पेस्ट टाकूया। आता ह्याच्यात टाकायचा आपल्याला कॉर्नफ्लॉर, तर 2 चमचे कॉर्नफ्लॉर टाकू शकता। जर तुमच्याकडं कॉर्नफ्लॉर नसेल ना, तर तुम्ही इथं तांदळाचं पीठसुद्धा यूज करू शकता। आणि 1 चम्मच मी ह्याच्यात बेसन टाकलं आहे। आता हे लसूणचे जे पाकले आहे ते पण ह्याच्यातच टाकू आपण, ठीक आहे, म्हणजे ते चण्याबरोबर ते पण फ्राय होईल आणि चांगलं मस्त टेस्ट येईल। आता थोडंसं फूड कलर जे आहे ना, लाल कलर, ते ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाकू शकता। आता ह्याच्यात टाकूया आपण मीठ। मीठ टाकल्यानंतर सगळं मिसळून घ्यायचं आहे। इथं बघा चणे पण चांगले बॉईल झालेले आहे, ठीक आहे, मस्त शिजून घेतलेले आहे आपण ते काबुली चणे। मी तुम्हाला दाखवते, हे बघा चांगले शिजले आहे, कच्चे नाही राहू द्यायचे। आता हे मसाला घेऊ, चांगलं ह्याला चणे टाकून चांगलं मिसळून घ्यावं। चांगलं एकदम मस्त कुरकुरीत फ्राय करायचे। तर एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे, ठीक आहे। आता हे चणे काय करायचे, आपल्याला एक 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 सोडत जायचे तेलामध्ये, मस्त एकदम कुरकुरी होईपर्यंत फ्राय करायचे आहे। मस्त खमंग वास येत होता, मस्त मी फ्राय, बघा इथं माझा ना कढाई थोडासा हात लागला ना, मग ते कढाई एकदम हे झाली। तुम्ही अशी गलती कधी नाही करायची, ते माझ्या हातामुळे ते कढाई सरकली। आता मी सगळे चणे सोडले आहे, थोडं थोडं बॅचमध्ये फ्राय करून घ्या, ठीक आहे। चांगले मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा। आणि तुम्ही हाय फ्लेमवर पण करू शकता, मीडियम फ्लेमवर पण करू शकता, कारण की चणे आपले ऑलरेडी चांगले झालेले आहे, गळून झालेले आहे। फक्त वरचा जे मसाला आहे ते क्रिस्पी करायचं आहे आपल्याला, ठीक आहे। तर चांगल्या प्रमाणाने ह्याला मस्त फ्राय करून घ्या आणि गरमागरम